नाही ते बोलवलं ना आता इथं बघा, इथं कमीत कमी 85 वर्षाचं म्हातारं आहे. समजा रात्रीतनं काय झालं तर गाडी 4 व्हीलर इथं येते का? काल ही 4 व्हीलर अक्षरशः कंटाळून दोघं फरशा टाकून 4 व्हीलर काढली बाहेर, तर गप्प देशील नाही गाडी शक्यच नाही. काढू नका म्हणलं होतं, गाडी गेलं दणका बसला आत गाडी फरशी तुटली 4 व्हीलर काढताना काल हे उंडाण रा इथं असं हा जो आडवा बार आहे, हा आडवा बार इथं नालीचा फेस आहे आणि इकडं नालीचा फेस आहे. तर हा जो आडवा बार असतो तो कमीत कमी 1 ते 1.5 मीटरचा असतो. म्हणजे हा बार इथपर्यंत यायला पाहिजे बाहेर, किंवा तुम्ही जेवढा स्लॅब रुंद करणार आहे तेवढा तुम्ही नालीला सळई वापरली पाहिजे. आणि कुठं आहे तिथं नगरपालिकेचा एकही अभियंता नाही किंवा इथं कोण जिम्मेदारी व्यक्ती नाही, कर्मचारी डायरेक्टली माल भरायची पद्धत बघा का पूर्ण टाकायला लागले आणि आमच्या प्रभागाचे माजी नगरसेवक यांनी इथल्या व्यथा सांगितल्या. पण माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही 2 ते 3 टर्म नगरसेवक राहिलात आणि ह्या प्रभागातच तुमचं घर होतं. गेल्या टर्ममध्ये तुम्ही म्हणताय की माननीय नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर यांनी या प्रभागात निधी दिला नाही. ठीक आहे, त्यांनी निधी दिला नाही हा तुमचा एकमेकाचा आरोप झाला, राजकीय आरोप म्हणायला हरकत नाही या गोष्टीला. परंतु मला असं वैयक्तिक असं विचारायचं तुम्हाला की जनता म्हणून आम्ही जनतेनं तुम्हाला आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं पाठवलेला आहे. तर तुम्ही आम्हाला किती दिवस हे सांगत राहणार की त्या नगराध्यक्षानं प्रभागाला निधी दिला नाही. तर नगराध्यक्षांनी तुम्हाला निधी दिला नाही म्हणून तुम्ही कधी उपोषण केलं का? तुम्ही कधी कलेक्टरकडे निवेदन दिले का आजपर्यंत की बाबा का तुम्ही आम्हाला डावलताय आणि माझ्या प्रभागाला का तुम्ही निधी देत नाहीत? हा कधी पुरावा तुम्ही मी आज त्यांना ओपन चॅलेंज करतो की त्यांनी हा पुरावा द्यावा. आणि शेवटी समजा कलेक्टर साहेबांनी बी समजा त्यांचं ऐकलं नसेल तर त्यांनी जसं आम्ही आज उपोषणाचं निवेदन दिलेलं आहे तसं तुम्ही नगरसेवक म्हणून उपोषणाचं निवेदन दिलं का? आणि तुम्ही 5 वर्ष ह्या प्रभागात निधी मिळाला नाही म्हणून कधी उपोषणाला बसलात का? एवढाच माझा सवाल आहे त्यांना. कारण का आरोप प्रत्यारोप राहिला तर हे धाराशिव कंटाळलेला आहे. कारण का प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जनतेनं आपलंच मत मांडायला लागले. जनतेच्या व्यथा कधी बघणार तुम्ही? आम्ही किती दिवस तुमचं सहन करायचं? जनतेच्या व्यथाचं काय? कारण का तुम्ही म्हणताय की आता हे काम निष्कृत द्यायचं नाही, तर मी त्यांना आता आव्हान करतो की त्यांनी माझ्यासोबत त्या नालीवर चलावं. अहो लहान लेकराला सुद्धा कळेल की ते काम कसं आहे ते. आणि इंजिनियरची काय गरज आहे? जर त्या दिवशी आमदार साहेबांनी स्वतः नालीला लात मारली तर नाली पडायला लागली. त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे, त्याची बातमी सुद्धा आहे. आणि म्हणून म्हणतो मी की तुम्ही आरोप बंद करा. आणि आम्ही आत्ता सुद्धा असं म्हणलेलं नाही की आम्हाला तात्काळ रस्ताच पाहिजे म्हणून. आमचं म्हणणं फक्त एक आहे की हा जो झालेला चिखल आहे, नाली आज 2 महिने झालं खांदून ठेवलेलं आहे सगळं, आणि हे जे माती उचलून जर त्यांनी इथून नेली असती आणि यायला जायला जर रस्त्यात मुरुम टाकून दिला असता जनतेला, जनता आता दूधखुळी राहिलेली नाही. तुम्ही किती दिवस जनतेला इमोशनल करणार? आणि कुणाला नको वाटते रस्ते नाली? ह्याचा अर्थ असा नाही की मग मी म्हणतो तुम्हाला की तुम्ही गेले किती टर्म नगरसेवक आहेत आणि ह्या इथल्या प्रभागात कितीदा तुम्ही काम केले? तुम्ही दरवेळेस त्या नंदूराजेचं नाव पुढे करायचं, दरवेळेस नंदूराजेचं नाव पुढे करायचं. आता नको आहे आम्हाला हे, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग तुम्ही गटनेते होता म्हणून सांगता, गटनेत्याला काय अधिकार असतात?
त्या गटनेत्याच्या अधिकारातनं त्यांनी कधी तेवढी पावर त्यांनी आजमावून ह्या समतातल्या नागरिकांच्या जर व्यथा दूर केल्या असत्या तर आम्ही जनतेनं त्यांना डोक्यावर घेऊन त्यांना नाचलो असतो. परंतु आता आम्हाला कंटाळा आलेला आहे. म्हणून माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की कुणी असू द्या, नंदुराजे असतील किंवा आमचे मित्र माजी नगरसेवक युवराज बाप्पा नळे असतील, यांना माझे हात जोडून विनंती आहे, आम्हाला आरोप नका एकमेकावर करू, फक्त आम्हाला काम दाखवा. जे काम आता चालू झालेलं आहे तर त्या कामाची पद्धत बघितली तर नाली कुठं सरळ ह्याच्यात नाही, कुठं मार्कआउट नाही किंवा त्याचा नालीचा दर्जा एवढा निकृष्टपणे आहे. आता स्लॅबचं काम चालू आहे पण त्या स्लॅबवर जी स्टील हातरलेला आहे तर त्या स्टील नालीच्या फेसोफेस केलेला आहे. कमीत कमी माझा इस्टिमेटचा असा अंदाज आहे की कमीत कमी 1 मीटरचं सळई असते, परंतु तुम्ही जर आता तिथं बघितलं तर नालीला फेस टू फेस सळई केलेली आहे. पुन्हा आडवे बार जे असतात ते 12 mm चे तरी असले पाहिजेत, तर तिथं फक्त 8 mm चे बार आहेत. तर मी ह्याच्यासाठी इस्टिमेट सुद्धा आम्ही मागवलं होतं, पण नगरपालिकेचे अभियंता आम्हाला इस्टिमेट द्यायला टाळाटाळ करतात, माहिती द्यायला टाळाटाळ करतात. स्वतः आमदार साहेबांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही इस्टिमेट नागरिकांना पुरवा, की नेमकं इस्टिमेटमध्ये काम कुठल्या पद्धतीने आहे ते तरी कळणं गरजेचं आहे. कारण का हा सर्व पैसा जो आहे तो आमचा जनतेचा, आमच्या खिशातला पैसा आहे. आणि इतके निष्ठुर झालेत हे नगर अभियंता किंवा बँडशीचे लोक, गेंड्याची कातडी ह्यांनी पांघरलेले अक्षरशः म्हणायला हरकत नाही. आणि प्रशासनानं मी अजून एक विनंती करतो, जर तुम्हाला खरोखरच जर काम करणं होत नसेल हे, तर तुम्ही राजीनामे द्या आणि घरी बसा, पण विनाकारण जनतेला त्रास देऊ नका. आणि कलेक्टर साहेबाला सुद्धा माझी विनंती आहे की आपण आपल्या बंगल्यातनं कलेक्टर ऑफिसला जाता तो रस्ता तुम्हाला जायला यायला खूप चांगला आहे. तर मी आपल्याला आज तुमच्या माध्यमातून, ह्या मीडियाच्या माध्यमातून हात जोडून एक विनंती करतो कलेक्टर महोदयांना की आपण ऑफिसला जाताना ह्या मार्गे जावा, म्हणजे आपणाला कळेल की इथली खरंच परिस्थिती कशी आहे. जर आज तुम्ही प्रत्येक घरात, ही समता सोसायटी असल्यामुळे इथं पेन्शनर लोकांची संख्या जास्त आहे. मिनिमम इथं 80% पेन्शनर लोक आहेत आणि त्यांचं दुर्दैव असं आहे की त्यांचे लेकरं वगैरे सगळे नोकरीच्या गावी पुण्याला मोठ्या मेट्रो सिटीमध्ये आहेत आणि ते वयस्कर असल्यामुळे रात्री कुणी नसतं त्यांच्या सेवेला. जर त्यांना काय झालं किंवा त्यांच्या जीवाला जर काय झालं तर याला प्रशासनच जिम्मेदार आहे. मी कलेक्टर साहेबांना येथील सर्व नागरिकांनी मिळून एक निवेदन दिलेलं आहे की गेले 2 ते 3 महिन्यापासून हे काम रेंगाळलेलं आहे. 24 तारखेला माननीय आमदार कैलासदादा पाटील हे स्वतः नागरिकांच्या म्हणण्यावर इथं येऊन व्हिजिट देऊन गेले असता नगरपालिकेचे अभियंता व बँडशीचे अभियंता या दोघांना समक्ष बोलवून घेतलं. कामाची सगळी पाहणी करून त्यांना स्वतः दादांनी सांगितलं होतं की बाबा हे काम किती दिवसात होईल, कमीत कमी यायला जायला रस्ता तरी करा. तर त्यावेळेस दोन्ही अभियंत्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की बाबा आम्ही 8 दिवसात तुम्हाला हे सर्व काम सुरळीत करून देऊ म्हणून. परंतु 8 दिवस उलटून गेले, आज 11वा दिवस आहे. त्याच्यामुळं इथल्या नागरिकांचा आता संयम सुटलेला आहे. अक्षरशः येथील नागरिक नरक यातना सहन करतात. कारण का बऱ्याच वर्षापासून इथले नागरिक ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जातात. प्रत्येक घरात 70 ते 75 वर्षाचे वयोवृद्ध लोक आहेत. जर रात्रीच्याला जर त्यांना काय झालं म्हणलं तर इथं गाडीसुद्धा येऊ शकत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळं फक्त आमचं पहिल्यापासून म्हणणं एकच होतं की बाबा कमीत कमी आम्ही यायला जायला रस्ता चालू करा. आणि त्याच्यामुळं बँडशीचे अधिकारी मोरे साहेब यांनी स्वतः काय म्हणले होते की बाबा आम्ही खाली कमीत कमी तुम्हाला सोलिंग वगैरे करून देऊ 8 दिवसात, परंतु त्यांनी अद्याप काही केलेलं नाही. त्याच्यामुळं आम्ही आता त्यांना अमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. येत्या 10 ऑगस्टला जर हे काम सुरळीत आणि कमीत कमी यायला जायला नागरिकांना जर रस्ता नाही झाला तर मी स्वतः समता गृहनिर्माण सोसायटीचा चेअरमन या नात्याने या सर्व नागरिकांच्या व्यथा बघून स्वतः मी 10 तारखेला, येणाऱ्या 10 तारखेला अमरण उपोषणाला बसणार आहे.